सांगली लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असणारा हा मतदारसंघ यावेळी या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत पाहायला मिळते। कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या जिल्ह्यामधून काँग्रेस हळूहळू हद्दपार होत गेली। एकीकडे काँग्रेस आपल्या पूर्वीचे स्थान मिळवू पाहते, तर इतर पक्ष देखील आपलं स्थान इथे बळकट करू पाहत आहेत। त्यामुळे सांगलीतील निवडणुकीला चांगलाच रंग चढलाय। आता कसा रंगणार आहे हा राजकीय आखाडा पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून। कशी रंगणार सांगलीतली लढत? कोण करेल पाटलांना भुई सपाट? सांगलीत पुन्हा फुलणार का कमळ? वंचितांमुळे कोणाची वाट झाली अवघड? सांगली लोकसभा मतदारसंघ बहुजातीय बहुधर्मीय विविधतेने नटलेला हा मतदारसंघ। या मतदारसंघातील राजकारणाचे आपल्याला बरेच कंगोरे पाहायला मिळतील। त्यातील बहुजातीय विविधता हा मुख्य भाग। सांगलीच्या राजकारणात सुरुवातीपासूनच मराठा, धनगर आणि जैन या मतदारांची भूमिका निर्णायक राहिली। मागच्या निवडणुकीत यांच्याच भरवशावर भाजपचे संजय काका पाटील विजयी झाले होते। मात्र यावेळची निवडणूक भाजपसाठी पाहिजे तितकी सोपी नाहीये। यावेळी संजय पाटलांसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विशाल पाटलांसह वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकरांचंही आव्हान उभं राहिलंय। भाजप त्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना जी पहिल्यांदा उतरली मैदानात, ॲक्च्युअल काँग्रेसचेच विशाल पाटील त्यांचे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे। त्याचं कारण हेच की दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। भाजपच्या बाजूने पाहायला गेलं तर विद्यमान खासदार आहेत ते आणि मोठमोठे नेते येऊन, अगदी अमित शहा सारखे राष्ट्रीय पातळीवरचे नेते येऊन या ठिकाणी सभा घेत आहेत। तर या सगळ्यांचीच परीक्षा आणि कसोटी या निवडणुकीत लागणार आहे। सांगली एकेकाळचा काँग्रेसचा गड वसंतदादा पाटलांसारखे मुख्यमंत्री याच मतदारसंघाने दिले। मात्र 2014ला या गडाला मोदी लाटेनं खिंडार पाडलं। यावेळी ही जागा महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेल्यानं काँग्रेस समर्थित उमेदवार आता मैदानात असणार आहे। त्यामुळे पहिल्यांदाच काँग्रेसची निशाणी असणारा पंजा बॅनर सहित ईव्हीएम वरून गायब असणार आहे। यावेळी प्रथमच असं झालं की काँग्रेस नाही, पण वसंतदादांचा नातू शड्डू मारून उभा आहे। संजय काकांनी पाणी आणि ह्याची भरपूर कामं केलेली आहेत। नरेंद्र मोदींच्या त्यांना समर्थन आहे आणि कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातूनही त्यांना संधी आणि काम करायची संधी मिळाली। त्यामुळे त्यांच्या बाबतीत काय होईल त्यामुळे अतिशय चुरस आहे। नेमकं सांगता येणार नाही, पण शेवटच्या टप्प्यात अजून 2-3 दिवस आहेत, ही दुहेरीकडे वळेल आणि जिल्ह्यातले जे ज्येष्ठ नेते आहेत शेवटच्या टप्प्यात काय करतात यालाही महत्त्व आहे। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी सांगलीतनं गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर केली आणि प्रस्तावितांसोबत सर्वांच्याच भुवया उंचावल्या। कारण गोपीचंद पडळकर हे धनगर समाजात विशेषतः तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत। धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजकीय जन्म झालाय। आपल्या ओजस्वी वक्तृत्वानं त्यांनी तरुणांमध्ये भुरळ घातली। त्यामुळे त्यांना टाळत विजयी होणं आघाडीसोबतच युतीला देखील सोपं नाही। निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा कुठेतरी बाजूला राहून वैयक्तिक आरोप प्रत्यारोपच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सांगलीचा मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देणार आणि कुणाला खासदार म्हणून निवडणार हे आता पाहणं उत्सुकाचे ठरणार आहे। कॅमेरामन राहुल सोबत राजेंद्र कांबळे, टीव्ही9 मराठी, सांगली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।